एनबी दुसऱ्या बॉलवर अपील आणि इथे 1-2 का 4. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. 2 धावा मिळतील. 2 धावा बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 6. पहिलं षटक मार्गस्थ असताना पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज राजेश सोरटे ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहे एनबी स्पोर्ट्स धनकवडी पुणे या टीम कडून. या ओव्हरच्या दरम्यान सूरजसाठी हा बॉल पायात होता. खूपच चांगला ऑन ड्राईव्ह इथे केला. गॅप मध्ये बीट करून बॉल सीमा रेषा पलीकडे वाईट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय दुसरा चौकार या ओव्हरचा. पायावरचा चेंडू होता. अगदी सुंदर पद्धतीने ऑन ड्राईव्ह खेळत असताना आपण पाहू शकतायत गॅप शोधला आणि पॉवर प्लेचं बंधन असल्यामुळे यावेळेला पॉवरफुल बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर सूरज केने. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकतायत एक शानदार चौकार. टीमची धावसंख्या मॅजिकल फिगर 10 धावा आता स्कोर बोर्डवर आहेत. अच्छा, रात्रीतला हा शेवटचा सामना आहे ग्रुप ए मधला. उद्या ग्रुप बी ला सुरुवात होईल सकाळी 10 वाजल्यापासून स्पर्धेला. शॉर्ट बॉल हुक शॉट इम्प्रोवायझिंग हुक शॉट बॉल मागे चाललाय आणि इथे धावा मिळतील. अंपायरचा इशारा षटकार. 6 धावा. काय फटका खेळला यावेळेला आपण पाहू शकतायत. अगदी शफल झाले होते. टप्पा पडल्यानंतर ज्या अनुषंगाने आपण पाहू शकाल खूप चांगला वापर केला. स्वतःला ऍडजस्टमेंट करत असताना सरळ चेंडूला पाठवलं फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. गड्यात 1:15 वाजलेत कुणाल जाते सर आणि तरी सुद्धा चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतात. ही एक महत्वाची बाब पाहायला मिळते. 70-70चा बॉल आहे. लगा तो 6 ही टॅगलाईन आहे त्याची. लागला 6 धावा. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. टो एंडला लागला बॉल बॅटच्या अगदी तळाला. त्याच्यामुळे धाव मिळताना दिसणार नाही. सूरज थोडासा स्वतःवर नाराज आहे आणि ते डॉट बॉल. कमबॅक केलं यावेळेला 5व्या बॉलवर राजेश सुरटे आपण पाहू शकतायत. एक नामवंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पहिले जर आपण पाहिले 4 बॉल अतिशय खराब पद्धतीने पाहायला मिळाले परंतु या 5व्या बॉलवर कमबॅक केले डॉट बॉल. उलटा स्विच हिट. हा देखील स्वीट आहे. बॉलला पाठवले थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि पंचांचा इशारा. हा येतोय षटकार. 6 धावाने हे षटक समाप्त. पहिलं षटक संपलं. धावा आल्या स्कोर बोर्डवर. चॅलेंज स्पोर्ट्स 22 धावा बिनबाद. सूरजने हल्ला बोल बॅटिंग केली पहिल्या ओव्हरच्या दरम्यान. जबरदस्त बॅटिंग करत असताना पॉवर प्लेमध्ये कशी बॅटिंग करायची, कोणत्या बॉलवर कसं चॅलेंज स्वीकारायचं, कोणता गोलंदाज आहे, कोणत्या चेंडूवर मात्र यावेळेला कसं खेळायचं हे दर्शवत असताना आपण पाहताय सूरज केने. हा आपण रिप्लेमध्ये पाहताय. स्विच हिटचा फटका स्वतःला स्टेच केलं होतं. स्विच हिटचा फटका स्विच हिटमध्ये कन्वर्ट केला आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. 6 धावांकरता लगातो 6. 70-70 हा आपला डगआउट आपण पाहू शकतायत आणि त्या डगआउटच्या दिशेने हा चेंडू निघून जातोय
आणि जबरदस्त बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार यावेळेला सुरुवात होत असताना पाहायला मिळते. म्हणतात ना, वेल बिगिनिंग इज हाफ डन, आणि त्या पद्धतीने आतापर्यंत बॅटिंग करणारा संघ चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी पाहायला मिळतोय. मयूर मासाळ सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना दिसेल. मयूर मासाळ सेकंड ओव्हरमध्ये बारामती काठेवाडीचा हा गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. आता एक मिड ऑन आहे. अंपायर बाउंड्री चेक करायची लास्ट बॉलची. ओके, बाउंड्री चेक करा लास्ट बॉलवर. तो 6 की 4 आहे ते चेक करून घ्या. षटकार आहे, 6 आहे. तर शेवटच्या बॉलवर तो षटकार आहे. भिवंडीचे भरपूर प्रेक्षक आलेत सपोर्ट करण्यासाठी चॅलेंज स्पोर्ट्सला. या मॅच मध्ये मयुरेश पाटील यांचा संघ आहे आणि बरोबर तो बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन धडकलाय त्या भिंतीला. त्याच्यामुळे त्या 6 धावा मिळतील आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 22, 22 धावा. विदाउट लॉस विकेट गेलेली नाहीये. पहिल्या ओव्हरच्या दरम्यान चांगली बॅटिंग झाली आहे. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज मयूर मासाळ गोलंदाजी करताना दिसेल. एक मिड ऑफ ठेवलाय योगेशसाठी. बॉल हवेत आहे, फोर्स करण्याचा प्रयत्न, फिल्डर येत आहेत खाली, झेल टिपला जाईल, फलंदाज बाद, बॅक टू द पॅव्हिलियन. यावेळेला आउट होईल योगेश बालेकर. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला यावेळेला पिच केलं मयूर मासाळने, आणि इथून आपण पाहतायत परफेक्ट एक्झिक्यूट केलं नव्हतं या चेंडूला. परफेक्ट बॅटचं एलिव्हेशन पाहायला मिळालं नाही. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही आणि त्याचंच कारण यावेळेला विकेट मिळण्याचं पाहायला मिळतं. आणि तेवढा सुंदर झेल अप्रतिम पाहायला मिळतोय. ब्युटिफुल कॅच. फलंदाज बाद होताना पहिला ब्रेक थ्रू लावून दिलाय मयूर मासाळ या गोलंदाजाने. जबरदस्त गोलंदाजी करत असताना पहिल्याच बॉलवर इरादे पक्के स्पष्ट केलेत. एक चांगला झेल टिपला, फलंदाज बाद. 22 वर पहिला धक्का. मागचं पूर्ण षटक पूर्णपणे सूरज केनेच्या नावावर राहिलं. त्याने बॅटिंग करत असताना त्या सर्व धावा कंप्लीट केल्या आणि मागच्या ओव्हरमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडलाच असणारा योगेश पहिल्याच बॉलवर आउट होतोय. गोल्डन डकचा शिकार ठरलाय या ओव्हरच्या दरम्यान. परत वार सुरू झालाय NB स्पोर्ट्स कडून आणि विशेष म्हणजे तुम्हाला धावा कराव्या लागतील. न्यू बॅटर आता मैदानामध्ये विनीत माळी, मानकोलीचा हा खेळाडू मैदानामध्ये फलंदाजीसाठी. सूरजच्या बरोबरीने सूरज केने भावाळे. सूरज केने नावाचे 2 खेळाडू आहेत. एक भावाळ्याला बिलॉंग करतो, एक गोरसेईला बिलॉंग करतो. तर त्याच्यापैकी हा भावाळेचा सूरज केने सध्या मैदानामध्ये खेळतोय. भन्नाट फॉर्म मध्ये होता मागच्या हंगामामध्ये. खूपच मोठमोठ्या स्पर्धा त्याने गाजवल्या होत्या. चांगली बॅटिंग केली होती आणि याही हंगामामध्ये त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. चॅलेंज स्पोर्ट्समध्ये तो खेळतोय. विनीत माळी न्यू बॅटर मैदानामध्ये. पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा सातत्याने गाजवल्या तर विनीत माळीने याही हंगामात, मागच्याही हंगामात. बॅटची आतमधली कडा घेतली. चायनीज कट, लेमन रुबी कट. बॉल फाईन लेगला अडवला जाईल तोपर्यंत सिंगल मिळते. खातं उघडलंय बॅटर विनीत माळीचं. 1 या आकड्यावर टीमची धावसंख्या 23. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 22 धावा आल्यानंतर मयूर मासाळने जी गोलंदाजी केली ना, ती वाखण्याजोगे पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर भेदक मारा करत असताना प्रतिस्पर्धी संघावर दडपण कसं आणायचं हे मयूर मासाळने आतापर्यंत या 2 बॉलमध्ये दर्शवून दिले आणि त्याला सुरेख साथ मिळते ती फिल्डरची. 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 23. 23ला 1. 23 धावा, 1 फलंदाज बाद. मयूरचा लेग कटर, पिकअप शॉट लवकर पिक केला, स्टँड अँड डिलिव्हर्ड. पाहिलंही नाहीये त्या बॉलकडे. बॅटिंग करत असताना सूरज केनेने फेकलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. लगा तो 6. 70-76 सर. काय फटका खेळला होता. ज्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर्ड झाला आणि बॅट फिरवण्याची शैली अफलातून पाहायला मिळाली. टी फॉर टेम्परामेंट, टायमिंग, टेक्निक अँड टॅलेंट
मयूर मासाळच्या या गोलंदाजीवर, या बॉलवर आक्रमकतेचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. विस्फोटक फलंदाज, विध्वंसक फलंदाज आणि गोलंदाजांचा एकंदरीत कर्दन काळ. संघाची धावसंख्या 29, लॉस ऑफ 1 विकेट. चांगला फटका, चांगलं टायमिंग, भव्य षटकार. वेगाने टाकलाय, हेलिकॉप्टरचा अंदाज होता, मिड ऑफ आतमध्ये आहे. प्रयत्न तिथे चांगला आहे, चांगला झेल तिथे टिपला जाईल. फलंदाज बाद. रोहित खरात यावेळेला कोणतीही मिस्टेक करत नाहीये. खूप चांगलं आय कॉर्डिनेशन त्याचं पाहायला मिळालं. खेळायचं होतं हेलिकॉप्टर शॉट, परंतु इथून जर आपण पाहिलं तर मयूर मासाळने 2 विकेट्स, महत्त्वपूर्ण विकेट मिळवले आणि इथून फलंदाज बाद होताना दुसरा धक्का. चॅलेंज स्पोर्ट भिवंडी या टीमला पहिल्या षटकामध्ये 22 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय आणि 7 धावा देत 2 विकेट्स मिळवलेत. खूप चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजीचा तिखट मारा आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर मयूर मासाळच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी, टाळ्या वाजतात डगआउट मध्ये. त्याचं कारण आहे सूरज चांगला खेळत होता, चांगली बॅटिंग त्याच्याकडून. पहिल्याच ओव्हरमध्ये 22 केल्या. या ओव्हरमध्ये देखील त्याने एक षटकार मारला आणि या ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्यात मयूर मासाळने. विशेष म्हणजे दोन्ही महत्वाचे फलंदाज त्याने बाद केलेत. योगेश भालेकरला 0वर आणि सूरज केनेला आता आउट केलंय. रोहितने चांगला झेल टिपला. त्या अगोदर 28 धावांची खेळी सूरज केनेने साकारली आहे. न्यू बॅटर पवन केने मैदानामध्ये येईल. ऑल इंडिया आयकॉन खेळाडू या टीमचा, चॅलेंज स्पोर्ट्सचा. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन आहे. गलीमध्ये एक फिल्डर आहे, पॉइंटला एक फिल्डर आहे. मिड ऑन 30 या सर्कलच्या आतमध्ये डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर ठेवलाय. पायात टाकलेला बॉल, अपील केली आहे, स्ट्रॉंग अपील. नॉट आउटचा निर्णय पंचांनी ते घोषित केलाय आणि त्यानंतर लेग बायचा इशारा अंपायर कडून. DRS LBW साठी आणि त्याचबरोबर कॉट बिहाइंड द विकेट याच्यासाठी नाहीये. ते रूल्स तुम्हाला पहिलेच आमचे मॅच रेफरी सांगत असतात. ज्यावेळेला टॉस होतो आणि टॉसच्या अगोदर तुम्हाला ते रूल बुक मधले सगळे रूल वाचून दाखवलेले असतात. त्याच्यामुळे ऑन फील्ड अंपायर जे निर्णय देतील ते मान्य करावे लागतील आणि तो फायनल निर्णय. मॅच सुरू ठेवा. तर नॉट आउटचा निर्णय पंचांकडून आला. परत एक वेळा क्रिकेटकडे वळूया, जिथे लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली आहे. एक्स्ट्रा रन इथे मिळत असताना टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 30 धावा. फुलर लेनचा बॉल होता, क्रिजच्या आतमध्ये जाऊन उडवलाय बॉल. एक टप्पा घेत जाईल का 4 धावांसाठी पाहूया. तिथे बाउंड्री चेक होईल. आय थिंक एक टप्पा घेत गेलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येईल. एक्झॅक्ट त्याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. एक टप्पा घेत गेलाय बॉल सीमारेषा पलीकडे. धावा येतील 4. येतोय चौकार. खूप चांगला फटका यावेळेला पाहायला मिळाला. फुलर लेन्सचा चेंडू होता, परंतु काय पीक केलं. अतिशय बॉडमॅनचा चांगला वापर करत असताना आपण पाहतायत मनगटामध्ये जान आहे ती विनीत माळीच्या या फलंदाजाच्या. जबरदस्त फटका एक्झिक्यूट करत असताना सरळ चेंडूला डीप मिडविकेटला हा चेंडू सरळ फेकून दिलाय चौकाराकरिता. 2 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 34. आता पहिल्या षटकामध्ये 22 आणि या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अधिकृत 11 रन्स आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगली गोलंदाजी, कमबॅक चांगला केलाय कुणाल दाते सर. मयूर मासाळने जरी षटकार चौकार आला, परंतु महत्वाचे 2 फलंदाज बाद केले. येस एक्झॅक्ट प्रभूजी, ज्या पद्धतीने फलंदाजी राहिली आहे, विकेट आल्या, धावा थांबलेल्या नाहीयेत, ही महत्वाची गोष्ट आहे टीम चॅलेंज स्पोर्ट्ससाठी. आणि आता फिरकीचा जादूगर येईल. रोहन खरात चर्चेतलं नाव आहे. मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने गाजवल्यात. लेदर क्रिकेट MPL सारखी स्पर्धाही खेळला. मॅन ऑफ द मॅच तिथेही जिंकला. पहिलाच बॉल लेग स्पिनचा अंदाज होता. बॉल थोडासा पुढे टाकलाय, फ्लाईट दिली. एक धाव मिळताना दिसेल. एकने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 35.
ऑन साईडला ड्राईव्ह केल्यानंतर तिच्या आतमध्ये आल्यानंतर हा बॉल हाताने थांबवला आणि त्याच्यासाठी ती अपील होती. पाहूया पंच त्याच्याविषयी काय चर्चा करतायत आणि तो निर्णय येईल. सध्या कॅप्टनने आणि इतर सर्व खेळाडूंनी ती अपील केली होती ऑब्स्ट्रॅक्टिंग द फील्डसाठी. चला सामना सुरू करा. स्कोर बोर्डवर आहे 35-35. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. 35 धावा झाल्यात. रोहन सध्या गोलंदाजीसाठी आणि स्ट्रायकिंग एंडला विनीत माळी आपल्याला पाहायला मिळेल पवन केनेच्या बरोबरीने. रोहनचा पुढचा बॉल. बॅटची कडा, विकेट मिळेल. विनीत माळी बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का बसतोय चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडीला. आणखीन एक मोठा तिसरा. फलंदाज विनीत माळी बॅक टू द पॅव्हिलियन. खूप चांगला झेल यावेळेला पाहायला मिळतोय. विकेट किपरने कोणतीही चुकी केली नाही आणि मध्यंतर आपण पाहिलं तर थोडासा खेळ थांबला होता. ते कॉन्सन्ट्रेशन थोडंसं कुठेतरी लूज होताना पाहायला मिळतं. ते गोलंदाज रोहन खरातचं मी कौतुक करेन. दोन्हीही क्षमता आहे वळवण्याची आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर रोहन खरात. बीट इज ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी, त्याची उत्क्रांती कशी असावी हे मात्र रोहन खरात दर्शवत असताना. मागचा बॉल विनीत माळीने जिथे पकडला होता, या पुढचा बॉल बरोबर तिथेच पकडलाय विकेट किपर कृष्णा गवळीने. आणि तिथे जी अपील झाली होती ती फेटाळली पंचांनी आणि त्याच्यानंतर मात्र विकेट मिळते रोहन खरातला. फलंदाज विनीत माळी बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर कॅप्टन आता खेळण्यासाठी येईल. विवेक शेलार. टीमची धावसंख्या 35. 3 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या सुरू असताना NB स्पोर्ट्स धनकवडी पुणे निलेशदादा भिंताळे यांचा संघ आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत आणि NB स्पोर्ट्सचे संस्थापक अध्यक्ष आणि त्याचबरोबर NB स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून आपण सागरदादा भिंताळे यांना पाहतो. मेंटॉरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत सचिनजी बाड. आपलंही सहर्ष स्वागत.
अंडर 25 चॅम्पियनशिप स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आज पहिला दिवस आहे अंडर 25 बिनारमध्ये ही स्पर्धा रंगत असताना. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर आतापर्यंत 35 धावा 35. फलंदाज बाद झालेले आहेत 3. बॅटची आतमधली कडा घेतली, मागे चाललाय बॉल, चांगली फिल्डिंग, नाही मिळणार धाव, येतोय डॉट बॉल. तर धावा थांबल्यात मागच्या ओव्हर नंतर. या ओव्हर मध्ये आता धावा येताना दिसत नाहीयेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. रोहन खराच्या माध्यमातून ज्या अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो, दोन्ही वळण घेण्याची क्षमता असलेला गोलंदाज पाहायला मिळतोय. टर्न केला, लेग ब्रेक होता, टॉपेज फिल्डर आहेत, दोघांची धडक झाली आणि त्याचा फायदा मिळेल. इथे जीवदान मिळालंय विवेक शेलारला. झेल ड्रॉप, 2 फिल्डर तिथे होते, झहीर आणि अझर आणि मयूर. दोघांची टक्कर, मयूरच्या हातातून झेल निसटला, त्याच्यामुळे 1 धाव मिळेल विवेक या खेळाडूला. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 36. झेल आपण पाहू शकताय, तिन्ही खेळाडू आले परंतु कॉलिंग झालं नव्हतं आणि हेच विकेट किपर त्या ठिकाणी दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू होता, यावेळेला नाहीये असं म्हणणं पंचांचं यावेळेला पाहायला मिळतं. ज्या पद्धतीने गोलंदाजी केले, अतिशय सुंदर पद्धतीने पहिले 4 बॉल अप्रतिम पाहायला मिळाले. इथे व्हाईट बॉल आला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37 रन. व्हाईट बॉलने धावसंख्येमध्ये भर, डेड बॉलचा इशारा, बॅटर तयार नव्हता. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 37. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू असताना दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता आहे. यावेळेला चांगला हुक शॉट, डीप मध्ये फिल्डर आहे, जज करतोय, चांगलं जजमेंट तिथे पाहायला मिळालं आणि ललितने हा झेल टिपलाय. फलंदाज यावेळेला पवन केने आउट. याही मॅच मध्ये थोडस निराश केलंय एवन पवनने. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकताय. ज्या पद्धतीने हा उसे घेणारा चेंडू होता, पवन केने मोठा फटका मारण्यासाठी तत्पर होते. हा चेंडू आपण पाहू शकताय, थोडासा टॉस झाला आणि सरळ चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला परंतु ललितला निवडलं आणि कोणतीही मिस्टेक केली नाही ललितने. अतिशय चांगला एक दर्जेदार झेल आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. या रोहन खराच्या या षटकामध्ये आपण पाहिलं कुणाल दाते सर, तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 विकेट सुद्धा मिळाले आणि धावा सुद्धा कमी प्रमाणात येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच एक इकॉनॉमिकल गोलंदाज कसा असावा हे रोहन खरात दर्शवत असताना पाहायला मिळतोय. नो डाऊट लेदर क्रिकेटचा अनुभव आहे, एक चांगला फिरकीपटू आहे आणि त्याच्या विरुद्ध आक्रमण करणं एवढंही सोपं नव्हतं. प्रितेश पाटील आलाय न्यू फलंदाज. फलंदाजीसाठी कॅप्टनच्या बरोबरीने एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. या मॅच मध्ये धावा कराव्या लागतील. ज्या पद्धतीने सध्या हा सामना सुरू आहे, कारण टार्गेट सेट करायचं या मॅच मध्ये. धावा झाल्या स्कोअर बोर्डवर 37 धावा. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना रोहन खरातने एक मोठी विकेट घेतली आहे. ओके, 37. ओ पायात बॉल होता, फ्लाइट दिली होती, सन्मान दिलाय आणि आता या ओव्हरची होईल समाप्ती. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी स्कोर बोर्डवर 37 धावा आणि फलंदाज बाद झालेत आतापर्यंत 4. 3 षटकांचा आढावा घेत आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये 22 रन्स आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 11 रन्स पाहायला मिळतात, 2 विकेट्स मिळाल्या. तिसऱ्या षटकामध्ये 3 धावा देत 2 विकेट्स मिळवल्या. म्हणजे 2 षटकांचा जर विचार केला तर आतापर्यंत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37. पहिल्या ओव्हरला 22 होत्या बरोबर, त्याच्यानंतर 11 आल्या, 33 आणि आता 3 आल्या. 11 आल्या, त्याच्यामध्ये एक लेग बाईज आहे बरोबर, त्या 12 झाल्या लेग बाईज पकडून आणि या 3 अशा टोटल 36. एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक स्कोरही ठेवा.
पहिल्या ओव्हरला 22, दुसऱ्या ओव्हरला 11 प्लस एक लेग बाय, टोटल 12. आणि आता 3 रन आल्यात, 2 विकेट आलेत, टोटल 36. लेग बायची रन बॉलरच्या खात्यात जात नाही. दोन ओव्हरमध्ये 34 धावा होत्या. या ओव्हरमध्ये 3 धावा झाल्या स्कोर बोर्डवर 37. जर शेख यावेळेला आपण पाहताय चौथं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. चांगला फटका ऑन साईडला, क्रॉस बॅटचा जरूर उपयोग केला. डीप मिड विकेटचा फिल्डर त्या ठिकाणी फेकी करेल. चांगली फिल्डिंग, ॲक्युरेट फेकी यावेळेला पाहायला मिळते. खांद्याच्या जोरावर एफर्ट घेत असताना 1 रन मिळेल. 38 वर धावसंख्या जाऊन पोहोचते. सिंगल डबलने धावा आल्यात. मागच्या काही ओव्हरचा जर विचार केला तर मागच्या ओव्हरमध्ये तर रोहन करातने पूर्णपणे शांत ठेवलंय बॅटिंग करणाऱ्या टीमला, चॅलेंज स्पोर्ट्सला. याही ओव्हरची सुरुवात अझरने केली. पहिल्या बॉलवर फक्त सिंगल आली आहे. आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रितेशचा हा बॉल ह्या वेळेला अतिशय सुंदर पद्धतीने हाताळला गेला. प्रॉपरली टायमिंग नव्हतं प्रितेश पाटीलचं. तत्पूर्वी सिंगल मिळेल. कव्हर पॉइंटचा फिल्डर पुढे येईपर्यंत एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 39 वर जाऊन पोहोचली गेली. अझर शेखने या 2 बॉलवरती चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकतायत. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न विवेक शेलारचा जरूर होता. मिस टायमिंग स्ट्रोक. कव्हर पॉइंट मध्ये फिल्डर आहेत. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 40 वर जाऊन पोहोचली गेली. 40 रन. 3 बॉलवर 3 सिंगल आल्यात या ओव्हरमध्ये. याही ओव्हरमध्ये मोठमोठे फटके आलेले नाहीयेत, परंतु चांगली गोलंदाजी मी म्हणेन एनबी स्पोर्ट्स या मॅच मध्ये. या चौथ्या ओव्हरच्या दरम्यान अझर लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. प्रॉपरली टायमिंग होत नाहीये. बॅटवर चेंडू येत नाहीयेत. इथे अझर शेखचं यावेळेला कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कुणाला जाते सर? 4 बॉलवर 4 सिंगल आल्यात. बॉल चांगला फिरवतोय. जिथे फिल्डिंग सजवली आहे बरोबर त्या टप्प्यावर गोलंदाजी सुरू आहे. पा एक्स्ट्रा कव्हर लावलाय. बॉल तिथेच पिच केला. मिड ऑफ आतमध्ये, मात्र बरोबर वाईड यॉर्कर त्या लाईनवर बॉल टाकतोय. तिथून बॉल फिरवण्याचा प्रयत्न करतोय. याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता खूप चांगली गोलंदाजी झाली आहे. यावेळेला अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता षटकार. आता लेंथ मध्ये चूक केली. हा फुलर लेनचा बॉल होता. हेलिकॉप्टर साठी तयार होता. एक्स्ट्रा कव्हर जरी लावला असेल तरी देखील त्याच दिशेला वाईडिश लॉंग ऑफला बॉल उडवला. फलंदाज कॅप्टन विवेक शेलारने हा षटकार मारलाय आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 47, 47 धावा. कडक शॉट पाहायला मिळतोय विवेक शेलारच्या बॅटमधून. हा टप्पा आपण पाहिला तर थोडासा बाहेर निघणारा हा चेंडू आपण पाहू शकाल. थोडासा दबाव लगेच जाणवला आणि त्यामुळे आपण पाहतात हा चेंडू बाहेर निघणारा पाहायला मिळतो. व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन ऍड. जास्त बाहेर निघाला हा बॉल. एक्स्ट्रा रन बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. एक्स्ट्राच्या बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा वाढतायत. धावा झाल्यात आता 48, 48. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेत. कॉटन बोल्टची संधी आणि इथे मात्र आपण पाहतायत प्रयत्न चांगले केले होते. कॅच ड्रॉप्ट होतोय आणि विवेक शेलारच्या खात्यामध्ये 2 धावा संघाला घेऊन जातोय. चॅलेंज स्पोर्ट भिवंडी या टीमला कम्स ऑफ 50 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 कंप्लीट होत असताना या धावा मागण्या ठरतील. हे झेल मागणे ठरतील. 2 कॅच सोडलेले आहेत आतापर्यंत टीम एनबी स्पोर्ट्सने आणि हा तर सोपा झेल होता. आणि त्याच्यानंतर दोन्ही ड्रॉप झाल्यानंतर आपण पाहतोय की कुठेतरी दबाव येईल आणि मला वाटतं दोन्ही वेळेला तेच फिल्डर होते आणि दोन्ही वेळेला विवेकला जीवदान मिळालं. एक षटकार त्याच्यानंतर आलाय कॅच सोडल्यानंतर. आता पाहूयात ते जीवदान जास्त महागडे ठरेल का. या टीमसाठी 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 50. 4 षटकांचा एकंदरीत खेळ. 50 धावा फलकावर पाहायला मिळतात. चांगली स्थिती आहे, परंतु पहिल्या षटकात आपण पाहिलं 22 रन आल्यानंतर असं वाटलं की त्या रन रेटने खेळी करतील, परंतु दुसऱ्या षटकामध्ये 11 आणि 2 षटकं जर आपण पाहिली तर यावेळेला 3 आणि 13ची पाहायला मिळाली. 4 षटकांचा खेळ. 50 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले.
स्विचिटचा फटका लेट खेळले गेले होते खूप चांगल्या पद्धतीने, परंतु तिथे फिल्डर आहेत, फेकी करतील तत्पूर्वी सिंगल मेल आणि या एक धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. चॅलेंज स्पोर्ट भिवंडी 51 या धावसंख्येवर. 5व्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. विवेक शेलार एका साईडला आपल्याला पाहायला मिळतात, प्रितेश पाटीलला आपण पाहू शकताय. दोन्ही खेळाडू कॅलिबर आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला ऑन साईडला टक्कन आवाज आला, सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर शॉट, लगा तो 6. 70-70. कहा था ना मैंने, हे सोडलेले झेल जास्त महागडे ठरतील. आणि इथे आपण पाहतोय ज्या वेळेला त्याचे 2 झेल सोडलेत, प्रत्येक झेलानंतर त्याने षटकार मारलेत. मगाशी देखील एक षटकार आला होता, आता देखील झेल सोडला, त्याच्यानंतर परत षटकार येतोय. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 57. 57 धावा. चॅलेंज स्पोर्ट्स एक मोठं चॅलेंज आता निर्माण करतंय एनबी स्पोर्ट्स धनकवडी पुणेच्या विरुद्ध. विवेक शेलार जबाबदारीने खेळ स्वीकारत असताना बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळतोय. पुन्हा एकदा सरळ बॅटचा उपयोग करत असताना काय फटका खेळलाय. चेंडूला सरळ पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट. इनफिल्ड मध्ये आपण पाहिलं तर मिड ऑफ आतमध्ये घेतलाय. स्ट्रेट मध्ये कोणीच फिल्डर नव्हता आणि लॉंग ऑफ देखील नाहीये. खूपच चांगली बॅट फिरली आणि समोर डाऊन दी ग्राउंड हा षटकार त्याने मारलाय. चांगली बॅटिंग विवेक शेलारची. पुन्हा एकदा ऑन साइडला, क्या बात आहे विवेक शेलार. इझिली डन. अँड लुक ॲट द डिस्टन्स. खालिंग चा ब्रँड आता झळाळताना पाहायला मिळतोय. लगा तो 6. 70-70. व्हॉट अ बॅटिंग. प्रिन्स ऑफ भिवंडी सध्या आक्रमण करत असताना बैठक. शेवटचा बॉल, हा जो बॉल मिडविकेटला त्याने ठोकलाय. चांगली बॅटिंग. सलग 3 बॉलवर 3 षटकार सध्या ठोकले जात आहेत फलंदाजीमध्ये. टीमचा कॅप्टन विवेक शेलार, प्रिन्स ऑफ भिवंडीच्या बॅटमधून हे षटकार येतात. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 69. ते झेल सोडलेत, त्याचा किती फायदा उचललाय. म्हणून तर क्रिकेटमध्ये म्हणतात ना, कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. झेल सोडलेत, तो दबाव एनबी स्पोर्ट्सवर. ॲब्सोल्युटली राईट. कॅचेस विन द मॅचेस खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. आता मयूर ती चर्चा करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बाहेर निघणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. यस, वाईट बॉल. हा दबाव यावेळेला रोहन खरातच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 70 धावा झाल्यात. इथून अप्रतिम चांगला फटका आणि सरळ चेंडूला पाठवलंय 6 धावांकरता. क्लास. इम्प्रुव्हायझिंग हुक शॉट इथे पाहायला मिळाला आणि माहित होतं रॉंग वन येईल. लेग स्पिन किती वेळ टाकेल, कारण लेग स्पिनवर बैठक मारलाय. मग विवेक तयारच होता, कारण कॅम्पमध्ये हे सर्वच खेळाडू एकत्र होते. एमपीएल मध्ये, महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये विवेकला माहित होतं कुठेतरी रॉंग वन येईल, त्याला देखील मागे फेकलाय. ऑन साइडला यावेळेला मनगटाचा वापर करत असताना सेन्सेशनल बॅटिंग कशी करावी हे विवेक शेलार जाणत असताना चॅलेंज स्पोर्ट भिवंडी टीम जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 77 या धावसंख्येवर 5 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग. 77 रन झालेले आहेत. पहिल्या षटकात 22 आल्यानंतर 2 षटक मध्यंतर आपण पाहिलं थोडीशी डाऊन पाहायला मिळाले, परंतु शेवट या 5व्या षटकामध्ये 27 धावा तब्बल कुठल्या आणि 77 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. त्यामध्ये 35 धावांचा सिंहाचा वाटा पाहायला मिळतो विवेक शेलारच्या बॅटमधून. 4 षटकार झेल सोडल्यानंतर त्याने मारलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने त्याचमुळे चर्चेत राहिला. पुणेरी बाप्पा या टीम मध्ये हे दोन्ही खेळाडू कॅम्प मध्ये होते. चांगलं क्रिकेट तिथे खेळलेत. हा डाऊन द ग्राउंड एक मोठा फटका विवेक शेलारच्या बॅटमधून आणि त्याच्यानंतर हा स्ट्रेट मारलेला फटका होता. दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून आणि तिसरा तर बैठक होता जो त्याने मिडविकेटला मारला. तिथे त्या फ्लड लाईटची ग्लास देखील त्याने ब्रेक केली. हा तिसरा षटकार आणि त्याच्यानंतर मागे हुक शॉट, असे 4 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. रॉंग ओनवर मागे हुक शॉट, हे 4 षटकार त्याने मारले मागच्या ओव्हरमध्ये. तिथे कॅमेराची लेन्स देखील वाचली आहे. अजर शेखचा या वेळेला मात्र हेलिकॉप्टर शॉट. काय फटका खेळलाय. तोडफोड फलंदाजी विवेक शेलार इज ऑन अ फायर. काचा तोड फलंदाजी. या अगोदर फ्लड लाईट्स वर हिट केला, त्याच्यानंतर कॅमेराच्या लेन्सवर हिट केला. यावेळेला पोलवर, त्या इलेक्ट्रिक पोलवर, फ्लड लाईटच्या पोलवर हिट करत असताना काटाकीर बॅटिंग सध्या मैदानामध्ये. मागच्या ओव्हरमध्ये 4 षटकार, या ओव्हरमध्ये 1 षटकार. आतापर्यंत विवेक शेलारने षटकार मारलेले आहेत टोटल 6 आणि तो पोचलाय या 6 षटकाराच्या मदतीने 42 42 अंडर
25 चॅम्पियनशिप मधलं पहिलं अर्धशतक आता येईल का हा प्रश्न आहे. बॉल शिल्लक आहेत अजूनही 5. अझर शेख पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 83 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. झेल सोडण्याचा परिणाम काय असतो हे मात्र आता स्पष्टपणे दिसलंय NB धनकवडी पुणे या टीमला. इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परफेक्ट यावेळेला एलिव्हेशन नव्हतं. अझर शेख त्या ठिकाणी कॉन्फिडंटली नाही आहेत आणि पाहता पाहता 2 धावा येतील का सर्व काही विस्कळीत झालंय. कारण षटकारांची आतषबाजी केल्यानंतर कॉन्सन्ट्रेशन परिपूर्ण खचलंय आणि समर्थक आता टाळ्यांचा कडकडाट करत असताना पाहायला मिळत आहेत. 2012 पासून मी कॉमेंट्री करतोय आणि माझ्या छोट्याशा कॉमेंट्रीच्या करिअर मध्ये असा कॅच घेण्याचा प्रयत्न मी आजपर्यंत कधी बघितलेला नाहीये. पहिले केस सावरले, त्याच्यानंतर कॅच घेण्याचा प्रयत्न आणि त्याच्यातही बॉल मागे पडला त्या गोलंदाजाच्या आणि त्याच्यामुळे निराशा आहे, निराशा आहे. भरपूर मोठमोठे जीवदान मिळालेले आहेत फलंदाजी करत असताना विवेकला. 2 धावा मिळतील, तो पोहोचलाय 44 या आकड्यावर आणि आता जर त्याच्या बॅटमधून एक मोठा फटका आला तर नक्कीच अर्धशतक पूर्ण होऊ शकतं. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक प्रिन्स ऑफ भिवंडीच्या नावावर येऊ शकतं. तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा अझर शेख 85 रन. ऑन साईडला जरूर बॅकलिपचा उपयोग केला होता. ऑन साईडला खेळत असताना ऑन ड्राईव्ह खेळतायत. एक रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. पूर्णपणे दबावात्मक स्थितीमध्ये संघ NP स्पोर्ट्स धनकवडी पुणे ही टीम आपल्याला पाहायला मिळते. ही पूर्णपणे नामुष्की उडवली गेले. 2 धावा ऍड होतील. 87 ला 4. 87 धावा झालेल्या आहेत. अजूनही या षटकामधील 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 गो आणि समोर फलंदाजीसाठी विवेक शेलार अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करतोय. तो पोहोचलाय 46 वर, 46 वर. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू होता. बाहेर निघणारा चेंडू विवेक शेलारला आता सरप्राईज केलं आणि कमबॅक करत असताना या बॉलवर अझर शेख पाहायला मिळतोय. चांगला बॉल वळवला अझर शेखने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत जर आपण विचार केला तर विवेक शेलार काय बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. खेळपट्टी अक्षरशः त्याच्या प्रेमात पडलेले आहे. इथून हा चेंडू आतमध्ये येणारा पाहायला मिळतोय. आता कुणाला जाते सर, यावेळेला अझर शेखने कमबॅक केलंय. दबावात्मक स्थितीमध्ये जेव्हा तुम्ही कमबॅक करता त्यावेळेला एक वेगळंच तुमचं परफॉर्मन्स होताना पाहायला मिळतो. हो नक्कीच. आता नक्कीच एक वेगवान बॉल त्याच्या माध्यमातून टाकण्यात आला. चांगलं कमबॅक अझरचं कौतुक व्हायला पाहिजे मागील 2 बॉलवर. आणि हा बॉल पडल्यानंतर आतमध्ये आणला होता. आर्मरचा वापर त्याने केला होता. शेवटचा बॉल शिल्लक. हा चेंडू आपण पाहिला तर खूपच बाहेर निघणार आपल्याला पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जातो. विकेट किपरच्या हातामध्ये व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर चॅलेंज स्पोर्ट भिवंडी या टीमची 88. हा लेग ब्रेक होता. पडल्यानंतर जास्त बाहेर निघाला. नॅचरल लेग ब्रेक लेफ्ट राईट हँडेड बॅटरसाठी लेफ्ट आर्म सीमरचा. एक्स्ट्रा रन येते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 88. अप्रतिम सुपर बॉलिंग. खूप चांगली गोलंदाजी करत असताना एकच धागा पकडून गोलंदाजी केली आणि इथून विवेक शेलार जबरदस्त बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 88 रन, 89 धावांचं लक्ष असेल. ज्या पद्धतीने विवेक शेलारने बॅटिंग केली, कॅच सुटल्यानंतर जे षटकार आलेत, जबरदस्त बॅटिंग करण्याचा परिपूर्ण मन मुराद आनंद घेतला आणि गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. संघ थोडासा अडचणीत होता आणि अडचणीत असताना ज्या पद्धतीने बॅटिंग केली विवेक शेलारने, ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग. 88 रन, 89 रनचं टार्गेट सेट केलं गेलं चॅलेंज स्पोर्ट भिवंडी या टीमने प्रतिस्पर्धी संघ NP स्पोर्ट्स धनकवडी पुणे या टीम समोर. अझर शेखचा हा बॉल आपण पाहू शकताय. ज्या पद्धतीने हा कॅच सुटल्यानंतर कॅच ड्रॉप झालेले आपण पाहू शकतात आमच्या ऑन स्क्रीनवर. आणि इथून अझर शेख ज्या पद्धतीने पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर त्याने कमबॅक केला.
आपण पाहताय धमाका बिग बॅश अंडर 25 चॅम्पियनशिप 2025. अतिशय चांगली ही स्पर्धा, काहीतरी नाविन्य करण्याची इच्छाशक्ती प्रबळ करणारा हे आयोजन आदरणीय हेमंतजी बनियाल सर, तारिकभाई सय्यद यांच्या माध्यमातून सातत्याने काहीतरी नवीन नवीन या 70-70च्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. प्रेक्षकांना हेच हवं असतं. वेगवेगळी पर्वणी आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण धमाका बिग बॅश सुद्धा आपण पाहिलं, काहीतरी नवीन फॉर्मॅट घेऊन आलं आणि 16वी जी बिग बॅश धमाका आपल्याला पाहायला मिळते. 70-70 स्पोर्ट्स न्यू लॉन्चिंग बिलीव्ह अँड अचीव 70-70 बॅट्स आपण ऑन स्क्रीनवर पाहू शकता. त्याचप्रमाणे आपण पाहू शकतायत या 70-70 बॅट्स, कस्टमाइज बॅट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिलीव्ह अँड अचीव ही टॅग लाईन आहे आणि कस्टमाइज बॅट्स आपल्याला पाहायला मिळतात. 70-70च्या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण संपर्क साधू शकता आणि अतिशय ब्रँडेड बॅट या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8669937070 9619955576 अशा पद्धतीने हे कॉन्टॅक्ट नंबर. तर एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये 89 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. अतिशय सुंदर पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन, भिणारचं हे सुंदर मैदान, प्रत्येकाला हवं असं मैदान पाहायला मिळतं आणि ही मैदान जणू काही विवेक शेलारच्या फलंदाजीच्या प्रेमात पडलं असं म्हणायला वावगं ठरणार नाही. 89 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. चॅलेंज स्पोर्ट्स या टीमचे संघमालक जय विलास पाटील यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि उद्या 23 तारखेला आता ग्रुप बी च्या मॅचेस खेळवल्या जाणार आहेत. रिग्नेश 11 भिवंडी आणि कृष्णा 11 कर्नाटका फर्स्ट मॅच. त्याच्यानंतर मौलिक 11 वाघबी ठाणे विरुद्ध MS 11 पालघर असा दुसरा सामना असेल. त्याच्यानंतर हा ग्रुप क्लिअर केला जाईल आणि 4 वाजल्यापासून ग्रुप सी च्या मॅचेस असतील. शलम फायटर सुरत वर्सेस श्रीजय 11 लालबाग आणि त्यानंतर रेड डेव्हिल्स नोएडा वर्सेस यशवंत भाऊ पाचंगे शिरूर असे सामने उद्या ग्रुप सी मध्ये संध्याकाळी खेळवले जाणार आहेत या स्पर्धेमध्ये. तर ग्रुप सी चे जे टायमिंग आहेत ते 4 वाजल्यापासून आहेत आणि ग्रुप बी चे जे टायमिंग आहेत उद्या 10 वाजल्यापासून सामने तुमच्या समोर सुरू होतील. चला तर टार्गेट इथे सेट झालंय. सेकंड इनिंग मध्ये लक्ष्य पार करायचं 89. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्याबरोबर आहेत पालघर भूषण प्रमोद शेडगे सर. नक्कीच आज त्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये आपल्याला ऐकायला मिळतोय. 89 लक्षाचा पाठलाग करायचा आहे आणि त्याच्यासाठी 2 ओपनर्स आता मैदानामध्ये आलेले आहेत फलंदाजीसाठी. कृष्णा गवळी कॅप्टन आणि सौरभ बिराजदार. सौरभ देखील एक चांगला लेफ्ट हँडेड बॅटर आहे. सोलापूर या डिस्ट्रिक्टला बिलॉंग करतात आणि तुळजापूरचा कृष्णा चर्चेमध्ये नेहमीच असतो. एक नामांकित खेळाडू आहे आणि सातत्याने अनेक स्पर्धा यांनी गाजवल्यात बॅटिंगच्या जोरावर. परंतु समोर देखील चॅलेंज आहे. जय विलास पाटील यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. टीमचे ते संघ मालक आहेत मयुरेश पाटील देखील इथे उपस्थित होते. आणि आता या मॅच मध्ये आपण पाहतोय सागरदादा भिंताळे तेही उपस्थित आहेत. NBSF चे ते अध्यक्ष आहेत. फाउंडर संस्थापक निलेश दादा भिंताळे नक्कीच सामना पाहत असतील तर आपलंही स्वागत आहे. आणि मेंटॉर म्हणून सचिनजी बाड त्यांची भूमिका चांगली राहिली आहे टीमच्या बांधणीमध्ये. पण तो टार्गेट मोठा आहे. मगाशी 6 बॉलमध्ये 3 धावा ते करू शकलेले नव्हते, परंतु या मॅच मध्ये सर्वाधिक मोठं लक्ष आजच्या रात्रीतलं त्यांना चेस करायचे चॅलेंजच्या विरुद्ध. सौरभ बिराजदार आणि स्ट्रायकिंग एंडला कृष्णा गवळी. कृष्णा गवळी कॅप्टन म्हणून नक्कीच एक कॅप्टन नॉक खेळावी लागेल. कॅप्टन टू कॅप्टन. समोर देखील चॅलेंजचा कॅप्टन तुम्हाला गोलंदाजी करताना दिसेल. खालिंग एक्सप्रेस प्रिन्स ऑफ भिवंडी गोलंदाजी मार्कवर. मिड ऑन 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट स्क्वेअर लेग 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. पॉइंट आहे आणि शॉर्ट कव्हर. बोल तयार. फर्स्ट बॉल थोडासा बॅकफुटला जात असताना पंच केलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने विनीतने बॉल थांबवलाय. तोपर्यंत सिंगल मिळते. खातं उघडलंय कृष्णा गवळीचं. खातं उघडलंय NB स्पोर्ट्सचं. विवेक शेलार एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, अनेक खेळपट्ट्यांवर ज्याचा दबदबा कायम स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो
आणि पहिलाच बॉल ऑफ्टमच्या थोडासा बाहेर चेंडूला ठेवलं, तिथून प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला कृष्णा गवळीने आणि ऑफ द मार्क पहिल्याच बॉलवर 1 रन मिळते. थोडासा कॉन्फिडन्स लेवल जरूर वाढला असेल या पहिल्या बॉलवर. हो, कॉन्फिडन्स वाढेल, परंतु लक्ष मोठं आहे. कॉन्फिडन्स तेव्हा वाढेल ज्यावेळेला बॅटमधून मोठमोठे फटके येतील आणि ते आले पाहिजे. कारण या रात्रीच्या सत्रामध्ये, मध्यरात्रीच्या सत्रामध्ये आता थोडीशी थंडी वाढते. या क्लायमॅटिक कंडिशनमध्ये एवढंही लक्ष सोपं नाहीये. आक्रमण करावं लागणार आहे. सौरभ बिराजदार. हो, थोडीशी बॅटची आतमधली कडा कदाचित घेतली होती. बॉल थोडासा पुढे पडलाय, कॅरी झालेला नाहीये. विकेट कीपर प्रितेशकडे हाय तो डॉट बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळाला. हे वैशिष्ट्य आहे विवेक शेलार या गोलंदाजाचा. परिपूर्ण फलंदाजाला तो ओळखतो, रीड करतो आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. त्याचा बॅटिंग स्टान्स, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन, तो कोणत्या क्षेत्रामध्ये खेळण्यामध्ये जरूर त्याचं तंत्र आहे. हे सर्व काही गोष्टी करत विवेक शेलार गोलंदाजी करतोय. फुलर लेनचा बॉल होता, ऑफ ड्राईव्ह केलाय, खेळल्याबरोबर धाव घेण्याचा प्रयत्न होता. एक धाव मिळेल, दुसरी धाव आता तिथे कंप्लीट होईल. सूरजने हा बॉल सोडलाय. फायदा झालाय सौरभ बिराजदारला. त्याचं खातं उघडले. 2 धावांनी टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 3. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. 3 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करत एकच धागा पकडत गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय विवेक शेलार. अतिशय चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर भेदकता, नियंत्रणबद्ध गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. परत एक वेळा यॉर्कर लेंथवर, परंतु बॅटच्या एकदम टो एंडला लागलाय. फक्त सिंगल मिळेल कव्हर पॉइंटला. सिंगल खात्यामध्ये सौरभच्या तो पोहोचलाय 3 वर. टीमची धावसंख्या 4. विवेक शेलार ज्या लेंथला ओळखला जातो त्या लेंथने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर तिखट मारे आपण पाहू शकतायत. प्रभावित गोलंदाजी करत असताना विवेक शेलार नवीन चेंडूवर त्याला एक्सपिरियन्स आहे गोलंदाजी करण्याचा. विवेक शेलार बॉलिंग मार्कवर. पुढचा बॉल. ओ, परफेक्ट यॉर्कर. जागेवरच राहिलाय, फुटवर्क नाहीये कृष्णा गवळीचं. बॉल वेगाने गेला, एक्सप्रेस डिलिव्हरी. विकेट कीपरच्या हातात डॉट. भन्नाट वेग होता आणि परिपूर्णता कृष्णा गवळी सारख्या फलंदाजाला या वेळेला विचार करण्यास भाग पाडलं. या बॉलने सरप्राईज करून जाणारा हा चेंडू, सबमरिंग डिलिव्हरी, डॉट बॉल. परफेक्ट यॉर्कर. चांगली गोलंदाजी विवेक शेलारची. 2 विंडो मध्ये हे दाखवलं जाते 70-70 स्पोर्ट्स कडून. फुल टॉस होता. यावेळेला मिड विकेट रिजन मध्ये दिशा दिली आहे. काऊ कॉर्नरला फिल्डर येतोय. चांगली फिल्डिंग A1 पवनची. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. सिंगलसह हे षटक इथे संपतानी पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा केल्यात NB स्पोर्ट्सने स्कोर बोर्डवर. बिनबाद 5. कंपॅरिझन करताना आपण पहिल्या षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी टीमच्या 22 धावा आल्या होत्या. म्हणजेच इथे 17 धावेने थोडेसे माघार राहत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कंपॅरिझन करताना 22 रन आणि 5 धावा, म्हणजे इथून जो प्रवास आहे तो मात्र खडतर थोडासा जरूर पाहायला मिळेल. संघर्ष तर करावा लागेल क्रिकेटच्या मैदानात. इथून थोडेसे हवाई सफर फटके आपल्याला पाहायला मिळतील का, हा प्रश्नचिन्ह डगआउटमध्ये असेल. तो प्रतिस्पर्धी संघ NB स्पोर्ट्स धनकवडी पुणे या टीमच्या. सेकंड ओव्हर. भिनार विलेज एंड कडून हिमांशु पाटील. BPL मध्ये हिमांशु पाटीलला मी जास्तीत जास्त कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करत असताना पाहिलं होतं आणि या स्पर्धेमध्ये काहीच वेगळा प्लॅनिंग आहे. हिमांशुला आता कुठेतरी फार एंड म्हणजेच भिनार विलेज एंड कडून गोलंदाजी दिली जाते आणि त्याही एंडने BPL मध्ये देखील काही षटकं त्याने टाकली होती, इम्प्रेस केलं होतं. या मॅच मध्ये त्याच्याकडून तशी गोलंदाजी होईल का, परंतु समोर कडवावान पेश करावं लागेल कृष्णा गवळीला. त्याचबरोबर सौरभ बिराजदारला मोठे फटके मारावे लागतील, कारण लक्ष मोठं आहे. या लक्ष्यापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला आक्रमण करणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सज्ज होतोय. कृष्णा पहिल्या ओव्हरमध्ये धावाल्यात फक्त 5. सेकंड ओव्हर. अलिमगड एक्सप्रेस. हिमांशु पाटील लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिलाच बॉल. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता, भरपूर वेगाने टाकलाय. एक धाव तर मिळताना दिसेल. पंचांचा इशारा लेग बाय, पायाला जाऊन आदळलाय. एक धाव अवांतरच्या स्वरूपात. टीमची धावसंख्या 6. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळत असताना आपण पाहू शकताय चांगली गोलंदाजी आतापर्यंत. पहिल्या षटकामध्ये 5 धावा फक्त विवेक शेलारने दिल्या. हिमांशु पाटील आल्यानंतर ज्या लेनसाठी ओळखला जातो, लेंथ अँड लाईनचा राजा म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये, ज्याने विकेट हॅट्रिक घेतलेत, निर्धाव षटकं फेकलेत आणि का म्हणून मला ट्रम्पकार्ड गोलंदाज म्हणून ओळखलं जातं या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. जयविलास पाटील यांचं देखील इथे आगमन झालं. ते सध्या आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतात. आपले सहर्ष स्वागत. या स्पर्धेमध्ये
70-70 स्पोर्ट्स हेमंतजी बनियाल, तारिफजी सय्यद यांच्या वतीने आयोजित अंडर 25 चॅम्पियनशिप ही स्पर्धा तुम्ही पाहताय. बॅकफुटला जात असताना चांगला पंच उडवलाय कव्हर्सला बॉल. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. फटका खेळला होता, अप्रतिम नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला पाठवला एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध टायमिंग बेमिसाल होता. आपण पाहू शकाल रिप्लेमध्ये त्या पद्धतीने चेंडू बाहेर निघणारा होता, टॉस झाला होता. उसळी घेणाऱ्या चेंडूला कशा पद्धतीने खेळायचं हे दाखवून दिलं आणि सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, षटकार. लेफ्टी बॅटरसाठी लेग कटरचा प्रयत्न होता. थोडासा बॅक ऑफ द हँड बाहेर काढण्याचा प्रयत्न, रॉंग वन अलिमगर एक्सप्रेसचा. तो लवकर जज केला आणि बॅकफुटला जात असताना पंच केला. कव्हर्सला हा षटकार वसूल केलाय. या 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 12. हिमांशू परत एक वेळा स्लॉट मध्ये बॉल होता. ऑन साइडला मिड ऑन आतमध्ये त्याच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी सौरभच्या बॅटमधून येतोय चौकार. चांगला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय आणि सरळ चेंडूला पाठवलं लॉंग ऑनच्या दिशेने. अप्रतिम चांगला चौकार पाहायला मिळतोय. षटकारानंतर आलेला चौकार म्हणजेच या वेळेला आपण पाहू शकताय सौरभ बिराजदार चहू बाजूने खेळण्याची क्षमता बाळगणारा खेळाडू पाहायला मिळतोय. एक कॅपेबिलिटी खेळाडू कसा असावा आणि त्याच पद्धतीने सौरभ खेळी करत असताना पाहायला मिळतोय. चांगलं टायमिंग. हा बॉल सोडून दिलाय सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. अंपायरचा सिग्नल येतोय डॉट. चांगला बॉल होता. ह्या वेळेला असं वाटलं सौरभला की आशाभूत नजरेने पंचांकडे पाहिलं होतं. रिव्ह्यू घेतलाय DRS वाईड बॉल साठी. ऑन फील्ड अंपायरने डॉट बॉल दिलाय. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे वाईड बॉल साठी. डिसिजन पेंडिंग, फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आपण पाहू शकताय रिव्ह्यू लॉस्ट. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं कुणाल दाते सर लेफ्ट केलं होतं, या चेंडूला एक्झिट केलं होतं आणि आशाभूत नजरेने सुद्धा पाहिलं होतं. परंतु व्हाईट लाईनच्या ज्या अगोदरच्या या वेळेला आपण पाहतायत तिथूनच चेंडू डिलिव्हर्ड झाला आणि सरळ विसावला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. सोळा धावा स्कोर बोर्डवर आहेत. तो षटकार आलाय, तो चौकार आलाय, त्याच्यानंतर एक डॉट बॉल. इव्हेंटफुल षटक राहिले. लेग बाय फर्स्ट बॉल. आय बॉल सोडून दिलाय. या वेळेला पंच सांगतात हा वाईड बॉल असेल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 17 धावा. लेफ्ट हँडेड बॅटर समोर आल्यानंतर थोडेसे धाबे दणाणलेत हे नक्की. हो, अगोदरचा पहिला बॉल आपण पाहिला तर थोडासा आतून आला होता आणि आता मात्र आपण पाहिला तर थोडासा बाहेर हा बॉल आपण पाहू शकतायत. पंचांची भूमिका सुद्धा चांगली राहिली यात ती मात्र शंका नाहीये. 17 रन्स. फुलर लेनचा बॉल होता. आता कव्हर्सला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह इथे दाखवत असताना सिंगल तिथे मिळेल. सिंगल नंतर टीमची धावसंख्या पुढे जाते. या सिंगलच्या जोरावर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 18 धावा. ऑफ साईडला सुरेख ड्राईव्ह खेळला गेला होता. लो फुल टॉस बॉल जरूर होता परंतु तेवढं प्रॉपरली यावेळेला टायमिंग पाहायला मिळालं नाही. सौरभ 1 रन घेतोय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 18 रन्स. आतापर्यंत जमेची बाजू ही आहे की फलंदाज शाबूत आहेत. खेळपट्टीवर कोणती विकेट गेलेली नाही आहे. इथून आता हात खोलण्याची संधी प्राप्त होईल परंतु ते करतील का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. शेवटचा बॉल फुलर लेनचा बॉल होता. इनफिल्डच्या वरून इनसाइड आउट खेळलाय. डीप मध्ये कव्हर्सला फिल्डर येतोय. सिंगल मिळेल. या षटकामध्ये धावा आल्यात. काही क्षणी शांतही राहिले हे षटक. येस अंपायर लास्ट बॉल चेक केला जाईल. थ्रो गोलंदाजी केली आहे का त्याच्यासाठी ऑब्जेक्शन घेतलाय बॅटिंग टीमने. रिव्ह्यू घेतलाय. ओके, पहिला गमवलाय. एक रिव्ह्यू आहे तो रिव्ह्यू आता परत घेतलाय. सेकंड रिव्ह्यू आहे.
डिसिजन पेंडिंग आहे. धमाका बिग बॅश अंडर 25 चॅम्पियनशिप 2025 चा हा शानदार सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. डिसिजन पेंडिंग ठेवलं गेलंय. आतापर्यंत आपण पाहत आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. दोन्ही रिव्ह्यू आता गमावलेले आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमने. आणि हे त्याचं कारण आहे. 3 अँगलने दाखवण्यात आलंय तुमच्या समोर. हा मागचा अँगल जो बॉल टाकलाय अलिंगर एक्सप्रेसने, हा बॅटरच्या मागचा अँगल. एकदम क्लीन ऍक्शन आणि त्याच्यामुळे फेअर डिलिव्हरी. आणि बॅटिंग टीमचा रिव्ह्यू त्यांनी आता गमावलेला आहे. 2 ओव्हरचा खेळ इथे संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा आहेत. 19 धावा झाल्यात. ओव्हर नंबर 3 चा खेळ आता सुरू होईल. विवेक आलाय गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल पॉवरफुल टॉस होता. यॉर्कर चुकला, ठोकला, षटकार. 6 धावा मिळतील स्क्वेअर लेगला. जबरदस्त यावेळेला फटका पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉलला सरळ पाठवलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी लगातो 670 कडक शॉट आपण पाहू शकतायत. आउट ऑफ द पार्क षटकार. मॅग्निफिसंट टायमिंग. चांगलं टायमिंग. क्रिजच्या आतमध्ये थांबला होता पहिलेच कृष्णा. त्याला माहिती होतं कुठेतरी यॉर्कर साठी प्रयत्न करेल. फुल टॉस पडला आणि त्याला बरोबर दिशा दिली. सरळ फेकलं बॉलला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 25 धावा. मॅच ऑन. सामना इथूनही बदलू शकतो. रंगत येईल या मॅच मध्ये असं दिसतंय. शॉर्ट बॉल परत एक वेळा फिरलाय. भिंगरी बॉलला फेकलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी. लेग कटरला आता पिक केलं, टिक केलं. 6 धावा मिळतील. काय फटका खेळला यावेळेला कृष्णा गवळीच्या बॅटमधून. अतिशय चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. त्या पोझिशन मध्ये आले, बॅकलिपचा उपयोग केला, टायमिंग बेमिसाल पाहायला मिळालं आणि सरळ चेंडू टायमिंग सहित यावेळेला चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता बॅक टू बॅक 2 सिक्सर येत असताना पाहायला मिळतात आणि संघाची धावसंख्या तब्बल आता 31 वर जाऊन पोहोचले गेले. 31. लेग कटरला लवकर पिक केला, पोझिशन मध्ये आला आणि टिक केलं. 6 धावा. 31 धावा झालेल्या आहेत. 2च बॉल झालेत या ओव्हरचे. या ओव्हर नंतर किती बॉल मध्ये किती पाहिजे त्याचंही समीकरण तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. बावीस बॉलचा खेळ शिल्लक आणि 58 धावा करायचे आहेत. 22 बॉल 58 धावा. 22 बॉल आणि 58 धावांचं लक्ष आहे. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार मारलेत कृष्णा गवळीने. जो कृष्णा शांत वाटत होता आणि कॅप्टनच्या विरुद्ध कॅप्टन आक्रमण करतोय. जसं विवेकने एकाच ओव्हरमध्ये 4 षटकार मारले होते रोहन खरातच्या विरुद्ध आणि त्याचीच वसुली आता सुरू झाली आहे या सेकंड इनिंग मध्ये आणि त्याची वसुली कॅप्टन करतोय कॅप्टनच्या अगेन्स्ट. हे चांगलं बॅटर रंगतंय. कृष्णा गवळी सध्या स्ट्रायकिंग एंडला. 2 बॉलवर 2 षटकार आले. तिसरा बॉल फुलर लेनचा बॉल होता. फुल टॉस हवेत आहे. फिल्डर आहे. पलटवार विवेक शेलारचा. कृष्णा गवळी आउट होतोय. डीप मध्ये कोणती चूक झालेली नाहीये. चांगला झेल टिपलाय प्रितेश पाटीलने. लो फुलटॉस बॉल होता. कधी कधी या लो फुलटॉस बॉलवर विकेट सुद्धा मिळते आणि तो ट्रॅप रचला होता. लॉंग ऑनला क्लिअर होऊ शकला नाही. आपण रिप्ले मध्ये पाहू शकताय ज्या पद्धतीने लो फुलटॉस बॉल खूप चांगला बॅकलिपचा उपयोग केला होता. टेम्परामेंट टायमिंग तेवढं प्रॉपरली नव्हतं आणि लॉंग ऑनला एक अतिशय सुंदर झेल पाहायला मिळतोय. एक्सलंट कॅच, मॅग्निफिसंट फिल्डिंग, एक मोठा धक्का, प्राइजलेस विकेट गॉन. मोठी विकेट आहे या इनिंग मधली. कारण कृष्णा गवळी कॅप्टन चांगली बॅटिंग करत होता. बॉटम हँडचा वापर केला परंतु जे डिस्टन्स पाहिजे होता, जो पल्ला गाठायचा होता तो गाठता आलेला नाहीये. पहिल्याच बॉलवर असाच फटका त्याने लॅप शॉट मारला होता. डीप मध्ये स्क्वेअर लेगला सिक्सर मारला होता परंतु समोर लॉंग ऑनला क्लिअर करता आलेला नाहीये. न्यू बॅटर अजिंक्य गोळे, ज्या अजिंक्यने मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती टीम साठी. पहिल्या मॅच मध्ये 33 धावा त्याने केल्या होत्या. दुसऱ्या मॅचला तो चांगला खेळला होता.
वाघोलीचा खेळाडू अजिंक्य गोळे फलंदाजीसाठी. पहिलाच बॉल बॅकफुटला जात असताना पुल केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे मिड विकेट रिजन मध्ये. A1 पवन चांगली फेकी येते तोपर्यंत सिंगल मिळते. अजिंक्यचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 32. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला. पहिल्या 2 बॉल जर आपण पाहिले तर षटकार आले. षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळतोय. तिसऱ्या बॉलवर विकेट मिळाली. चौथ्या बॉलवर एक धाव. म्हणजेच कमबॅक केलंय ते विवेक शेलार या गोलंदाजाने आणि कमबॅक करणं जाणतो विवेक शेलार या सिच्युएशन मध्ये. 32 धावा 32. पुढचा बॉल कटरचा वापर होता. बॅकफुटला गेलाय. बरोबर फिरवलाय बॉल. बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. यावेळेला फलंदाज सौरभ बिराजदार. लेग कटर होता लेफ्ट हँडेड बॅटर साठी. पकडून टाकलेला ऑफ ब्रेक परंतु लवकर ओळखला आणि फेकला मिड विकेटला. षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला. स्वतःला ऍडजस्टमेंट केलं. बॅकलिपचा उपयोग करत असताना बॉर्डरमॅनचा चांगला वापर केला. फोर्स केलं चेंडूला आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सही खिलाडी वही होता है जो टायमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेळताय. त्यामध्ये सौरभ बिराजदारच्या बॅटमधून हा क्लास षटकार पाहायला मिळतो. लगा तो 6 3 षटकार. 19 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 51 धावा करायचे आहेत. 19 बॉल आणि 51 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. विवेक पुढचा बॉल घेऊन. यॉर्करचा प्रयत्न होता. ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. चांगलं टायमिंग. तिथे A1 पवन आहे. सिंगल मिळेल. षटक संपतंय. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 धावा 13च्या सरासरीने NB धनकवडी पुणे हा संघ धावा केल्यात त्यांनी 39. बॉल शिल्लक आहेत 18. 18 बॉल मध्ये एक्झॅक्ट 50 धावा करायच्या आहेत. 18 चेंडू 50 धावा. आणि आजच्या या शेवटच्या मॅचची कहाणी पुढील 18 बॉलची या आपण लीड कॉमेंटेटर म्हणून ऐकूया पालघर भूषण प्रमोद शेडगे सरांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. IPL मराठी समालोचक गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं या पूर्ण महाराष्ट्राला आणि खऱ्या अर्थाने जिओ सिनेमाला ज्यांनी वेळ लावून सोडलं अशा पद्धतीने कुणाल दाते सर या वेळेला आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांचा एक गोड आवाज आपण सर्वांना हवासा आवाज आपण ऐकतात त्यांचं करूया आपण धन्यवाद. 3 षटकांचा एकंदरीत खेळ झालेला आहे. कंपॅरिझन करताना आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघाच्या धावा होत्या त्या 37 आणि इथे जर आपण पाहिलं तर धावा आहेत त्या 39. म्हणजे 2 धावेने पुढे जात असताना पाहायला मिळत आहेत. एक्झॅक्टली यावेळेला 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 50 रन्स धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास तो आत्तापर्यंत सौरभ बिराजदार याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. परंतु इथे चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी टीम म्हणते नेव्हर गिव्ह अप. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये 70-70 प्रेझेंट आपण पाहताय. धमाका बिग बॅश अंडर 25 चॅम्पियनशिप 2025 हा अप्रतिम धमाका आपण पाहू शकाल. या अगोदर अचीवर स्पोर्ट्स टीम 94 कामन टीमने अंतिम 6चे दरवाजे ठोकले आणि त्या पद्धतीने आपण पाहू शकताय तिकीट मिळवलं. आता कोणता संघ पुढे येताना आपल्याला पाहायला मिळेल. आमचे लाडके प्रेक्षक राजे भिवंडीकर या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. डोळ्यात तेल ओतून कार्यरत आहेत कारण क्रिकेट आमचा जीव की प्राण. क्रिकेट हाच आमचा श्वास. क्रिकेट हाच आमचा धर्म असंच प्रत्येकाने व्यापून टाकलं गेलंय. आता 18 बॉल आणि 50 रनची आवश्यकता आहे. आर्यन भोईर गोलंदाजी मार्कवर. अपकमिंग यंग टॅलेंट हे व्यासपीठ त्यासाठीच आहे तुमचं टॅलेंट दाखवण्यासाठी. आर्यनचा हा बॉल या वेळेला अप्रतिम पुलच्या फटक्यात कन्वर्ट केलंय आणि सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगली ट्राय केली गेली होती परंतु त्याला बीट करत षटकार. भरपूर मागे टाकला होता हा बॉल आणि त्याच्यासाठी तयारच होता बॅटर. बॅकफुटला क्रीजच्या आतमध्ये जाऊन ऑन साइडला टायमिंग पहा घसीटलाय हा बॉल. ऑफ स्टंपचा बॉल ऑन साइडला काऊ कॉर्नरच्या वरून 6 धावा मिळत असताना षटकार येईल. फलंदाज सौरभ बिराजदारच्या बॅटमधून हा त्याचा 3रा षटकार आहे. क्लास बॅटिंग. 44 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. 17 बॉल तुमच्याकडे आहेत. इथून गोलंदाज आर्यन भोईर कशा पद्धतीने गोलंदाजी करेल याकडे सर्वांचं लक्ष वेधित राहिलंय. ही जोडी ब्रेक होईल का या सर्व काही सारासार विचार करता डोक्यामध्ये हेच प्रश्न असतील. हा चेंडू आपण पाहिला तर खूपच बाहेर होता आणि त्या कारणास्तव व्हाईट बॉलचा इशारा येत असताना हा दबाव यावेळेला जरूर दिसताना आपल्याला पाहायला मिळतोय. 46 रन 46 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. एक अतिशय चांगली मॅच, कडवी लढत, कडवी झुंज
घड्याळात जवळजवळ 1:39 झालेत, परंतु काही मॅच पाहतायत यावेळेला ऑन साईडला काय फटका खेळलाय, सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकाराकरिता डिस्पॅच केलंय. व्हॉट अ शॉट, लगा तो 6 70 काय फटकेबाजी करत असताना आपण पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये 6. बिराजदार राज करतोय मैदानामध्ये. ज्या पद्धतीने त्याने हे फिरून मारलेले फटके आहेत, मगाशी देखील खेचला बॉल त्याने मिडविकेटला, हा बॉल स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईनच्या दिशेने, आणि हा बॉल पडल्यानंतर बाहेर चालला होता. परत एक वेळा तो जो ऑफ ब्रेक आहे बॉलरचा, तो लेग कटर होतोय लेफ्टी बॅटरसाठी, आणि त्याला देखील पिक करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर मारतोय. फलंदाजीमध्ये सौरभ बिराजदार बॅक टू बॅक षटकार येतात. आता डिलिंग षटकारामध्ये सुरू आहे आणि त्याचा आतापर्यंत सौरभ बिराजदारचा हा 4था षटकार आहे, आणि सौरभ बिराजदार जाऊन पोहोचला आता 11 बॉलमध्ये 33 या आकड्यावर. NB स्पोर्ट्स धनकवडी पुणे टीम कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळते. जाणतायत यावेळेला सौरभ बिराजदार सुपर बॅटिंग करत असताना असं नाहीये की वेडे वाकडे स्ट्रोक त्याने खेळलेत, प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट काय आहेत याचं ताजं उदाहरण आतापर्यंत दिलंय सौरभ बिराजदार. या फलंदाजाने खरपूस समाचार घेतलाय आतापर्यंत सौरभने. सुपर बॅटिंग, 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते ती फलकावर 52. 52 रन्स, 37 धावांचा अजून सुद्धा लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. बॉल आहे तुमच्याकडे 16 बॉल मध्ये 37. पैसा वसूल मॅच. मिस टायमिंग स्ट्रोक ऑफ साईडला ड्राईव्ह खेळत असताना आपण पाहतायत लॉंग ऑफचा फिल्डर पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग, फेक होते, 1 रन मिळेल. नक्कीच या मॅच मध्ये पलटवार केला NB स्पोर्ट्स या संघाने. सौरभ बिराजदार हा खूप महत्वाचा खेळाडू आहे. 12 बॉलमध्ये 34 धावा त्याने केल्यात. कृष्णा गवळी आउट झाल्यानंतर संपूर्ण जबाबदारी त्याने त्याच्या खांद्यावर घेतली आहे. आर्यन थोडासा टेंटेटिव्ह राहिलाय, मागणा ठरलाय. या ओव्हरमध्ये त्याच्या विरुद्ध 2 षटकार, 1 वाईट बॉल, 1 सिंगल, 14 धावा आतापर्यंत आल्या. 3च बॉल टाकून झालेत, म्हणजे 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 बॉलमध्ये 36 धावा करायचे आहेत. 15 चेंडू 36 धावा. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना सौरभ नावाचं वादळ घोंगावलंय. या भिणारच्या ऐतिहासिक मैदानात अतिशय चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. पुढील बॉल, यावेळेला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. मिस टायमिंग स्ट्रोक, सर्कलच्या बाहेर चेंडूला रोखण्यात यश मिळवत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 ने पुढे सरसावली जाईल आणि 54 वर जाऊन पोहोचले गेले. 54. 54 धावा झाल्यात, 35 करायचे आहेत. या ओव्हरचे 4 बॉल झालेत, म्हणजे 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 बॉलमध्ये 35. आता रिक्वायर रन रेट वाढतोय. असं वाटत होतं की सामना आटोक्यात आला, परंतु मागचे 2 बॉल चांगले टाकलेत, 2च सिंगल आल्यात. अप्रतिम, अगदी 2 पायांच्या मधोमध चेंडू पिच होत असताना पाहायला मिळतोय. सरप्राईज, अचंबित करणारा हा चेंडू पाहायला मिळाला. मी इथे विचार करतोय, बॉल पायाला लागलाय आणि बॉल कुठे गेलाय, पण बॉल कीपरच्या हातात होता आणि दोन्ही पायांच्या मधून गेलाय बॉल. त्याचमुळे आर्यनने देखील अपील थांबवली. त्याच्यानंतर चांगला बॉल होता. आता 13 बॉल आणि 35 रनची आवश्यकता आहे. फुलर लेनचा चेंडू ऑफ ड्राईव्ह खेळत असताना पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पुढे सरसावेल. अतिशय चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 55. या धावसंख्येवर 55. हाय स्कोरिंग मॅचेस देखील रात्री 1:45 वाजता हाय व्होल्टेज होतात. त्याचं कारण आहे 70-70चा बॉल, लगा तो 6, आणि नव्याने बनवलेली ही खेळपट्टी, फ्रेश खेळपट्टी, ज्या खेळपट्टीवर ही स्पर्धा खेळली जाते. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. 12 गेंदे 34 रन, 34 फ्रॉम 12. 12 बॉल 34 धावा हे समीकरण. आणि आता चॅलेंज स्पोर्ट्सने एक टीम हर्डल बोलवलेली आहे, मीटिंग बोलवलेली आहे, आणि तिथे आता चर्चा होते या 12 बॉलमध्ये या 34 धावा कशा रोखायच्या आहेत याच्याविषयी तो प्रयत्न असेल. 12 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं 34 रनची आवश्यकता आहे. कधी गोलंदाजांच्या खेळपट्टी प्रेमात पडते, कधी फलंदाजांच्या खेळपट्टी प्रेमात पडताना पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. कधी आपण पाहू शकतात पुणे संघाच्या बाजूने सामना झुकतोय, तर कधी भिवंडीकरांच्या सामना बाजूने झुकताना पाहायला मिळतोय. म्हणजेच 50-50% चान्सेस अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. हृदयाची स्पंदने वाढताना आपण पाहू शकाल आमच्या लाडक्या क्रिकेट शौकीनांची. आणि ज्या बॉलची मी चर्चा करतो तो बॉल आपल्या स्क्रीनवर आहे, लगा तो 6 बॉल. हा बॉल जर तुमच्या स्पर्धेमध्ये पाहिजे असेल तर नक्कीच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. 7506167947 हा नंबर आहे.
तुम्हाला देखील या स्पर्धेमध्ये तुमच्या कोणत्याही स्पर्धेमध्ये हा बॉल हवा असेल तर नक्की त्या दिलेल्या नंबरवर फोन तुम्ही करू शकता. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 34 रन. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय हिमांशू पाटील, एक अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून स्पर्धाच आहे. आपण पाहू शकताय धमाका बिग बॅश अंडर 25 चॅम्पियनशिप 2025. एका साईडला सौरभ बिराजदार, काय बॅटिंग केले आतापर्यंत. सुंदर फलंदाजीचं यावेळेला पृथक्करण करत असताना अक्षरशः खेळपट्टी आपल्या प्रेमात पाडलेली आहे. खरपूस समाचार घेतोय गोलंदाजांचा, कोणत्या सिच्युएशन नुसार कशी फलंदाजी करायची हे जाणत असताना आपल्याला पाहायला मिळतोय हिमांशू पाटील. पहिलाच बॉल फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना आपण पाहत आहेत एक रन जरूर ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 56. पहा, मी मगाशी उल्लेख केला होता की बिनार विलेज एंड कडून, फार एंड कडून तो गोलंदाजी करतो. बीपीएल मध्ये कॉमेंट्री बॉक्स एंड कडून त्याने चांगली गोलंदाजी केली होती आणि आता त्याला कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी देण्यात आलेली आहे. पहिला बॉल सिंगल आली आणि त्याच्यामुळे आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉल मध्ये 33 धावा करायच्या, 33 फ्रॉम 11. 11 बॉल आणि विजयासाठी 33 रनची आवश्यकता. विवेक शेलार आपला एक्सपिरियन्स शेअर करत असताना पाहायला मिळतोय. फार कमी वेळेत आणि कमी वयामध्ये खालीन गावातून त्याचा पदार्पण झालं आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अतिशय भल्या भल्या फलंदाजाने ज्याने आपल्या गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर घाम फोडण्यास भाग पाडलं असा खेळाडू विवेक शेलार काहीतरी कानमंत्र देताना पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर हिमांशू पाटील. अजिंक्य गोळे एक मॅन ऑफ द मॅच ज्याच्या नावावर आहे या स्पर्धेमध्ये. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, काय पिक केलंय, सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरता. मॅक्झिमम 6 लगातो 6 70 षटकार. चांगला फटका, नजरेच्या बरोबर खाली फटकेबाजी सुरू आहे. अजिंक्यच्या माध्यमातून थोडासा बॅक फुटला गेला क्रीजच्या आतमध्ये, आउटसाइड द ऑफ स्टंप. तिथून हा बॉल खेचून फेकला बाउंड्रीच्या पलीकडे. चांगलं टायमिंग पाहायला मिळते. 6 धावा वसूल करत असताना अजिंक्य गोळे टीमची धावसंख्या षटकाराच्या मदतीने पुढे जाते. धावा झाल्यात स्कोर बोर्डवर 62 आणि 27 धावा करायच्यात. आता बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 10 चेंडू आणि 27 धावा. काय बॅटिंग केले एका साईडला सौरभ बिराजदार यांनी सुंदर फलंदाजी करत असताना प्रत्येक प्रेक्षकाला आपल्या या फलंदाजीच्या प्रेमात पडलेला आहे. तर एका साईडला अजिंक्य गोळे सुद्धा म्हणतोय की मला इथे रडायचं नाहीये तर लढायचं आहे, मोडेन पण वाकणार नाही. अशा प्रकारचा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. ग्रेट टायमिंग. चांगली बॅटिंग करतायत. 70-70चा बॉल आहे, लगा तो 6. बॅटने मिडल केला तर हा बॉल बाउंड्रीच्या बाहेरच तुम्हाला पाहायला मिळेल आणि ते इथे दिसलंय. अजिंक्य गोळेच्या बॅटमधून हा षटकाराला मॅचमध्ये पलटवार झालाय टीम एनबी स्पोर्ट्सचा या मॅचच्या दरम्यान. परंतु अजूनही या मॅचमध्ये समीकरणे 10 बॉलमध्ये 27 धावा करायचे, 27 फ्रॉम 10. जबरदस्त प्रयत्नांची पराकाष्ठा यावेळेला करत असताना दोन्ही बॅटर हिमांशू पाटील एका साईडला थोडासा अडचणी देतोय, परंतु हिमांशू पाटीलला माहिती आहे अशा सिच्युएशन मध्ये मला चांगली गोलंदाजी करायची आहे. हे मात्र कॉन्सन्ट्रेशन यावेळेला पाहायला मिळेल का याकडे लक्ष असणार आहे. कारण अजिंक्य गोळे काय जबरदस्त बॅटिंग करत असताना 8 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेल्या आहेत. पहिल्या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी आली होती आणि दुसऱ्या विकेटसाठी देखील आतापर्यंत 31 धावांची पार्टनरशिप कंप्लीट झाली आणि टीमची धावसंख्या 62. हा बॉल यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय. फसलेत की काय आणि यस यावेळेला टेकन. विनीत माळी कोणती चुकी करणार नाहीये. नो मिस्टेक. एक्सलंट कॅच. फलंदाज बाद. शॉर्ट बॉलचा वापर, हुक शॉट फसलाय आणि डीप मध्ये स्क्वेअर लेगला विनीत तयार होता आणि त्याचमुळे आपण चर्चा करत होतो पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप होती 31 धावांची आणि याही विकेटसाठी सेकंड विकेटसाठी पार्टनरशिप झाली आहे 31 धावांची. 62 ला दुसरी विकेट गमावली आहे टीम एनबी स्पोर्ट्स धनकवडी पुणे या टीमने आणि मोठा धक्का बसलाय. यावेळेला अजिंक्य गोळे आउट होतोय. 9 बॉल आणि 27 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगली गोलंदाजी, जरी षटकार आले परंतु तदनंतर ह्या वेळेला आपण पाहू शकताय कमबॅक कसं करावं हे दर्शवत असताना पाहायला मिळतो. म्हणतात ना पाणी धावतं म्हणून पाण्याला मार्ग सापडतो, तसेच तुम्ही प्रयत्न करत राहा, ऑटोमॅटिकली यश मात्र तुम्हाला मिळत राहील आणि तेच हिमांशू पाटील यावेळेला करत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 62. म्हणजेच येणारे बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ 9 आणि 9 बॉलमध्ये 27 रनची आवश्यकता आहे. चांगला कमबॅक हिमांशू पाटीलच्या माध्यमातून. अखूट टप्प्याचा चेंडू जरूर होता परंतु अजिंक्य गोळे यावेळेला आपण पाहू शकताय त्या ट्रॅपमध्ये फसले आणि फलंदाज बाद होताना विनीत माळीने कोणतीही चुकी केली नाही.
न्यू बॅटर मैदानामध्ये येईल रोहित. सुपर हिट फलंदाजी केली होती त्याने आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. मागच्या हंगामामध्ये ती बाईक मॅन ऑफ द सिरीजची त्याने जिंकली होती. कोंडव्याचा हा खेळाडू आहे पुण्याचा आणि नक्कीच काय बॅटिंग केली होती त्याने याही स्पर्धेमध्ये. त्याच्या बॅटमधून तो इंटेंट मगाशी पाहायला मिळाला होता. स्ट्रेट ज्यावेळेला त्याने षटकार मारला होता, पण तो आता टीम अडचणीमध्ये आहे कारण आता धावा करायच्या आहेत. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 27 धावा. इथूनही पलटवार होऊ शकतोय. 3 बॉलमध्ये एखादा मोठा हिट आला तर मॅच राहील जिवंत शेवटच्या ओव्हरपर्यंत. आणि त्याच्या समोर तेवढाच दर्जेदार गोलंदाज आहे हिमांशू पाटील. परंतु रोहित काही कच्च्या गुरूचा चेला नाहीये. तो देखील आक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळू शकतो या पुढील 3 बॉलच्या माध्यमातून. अप्रतिम हिमांशू पाटील, काय गोलंदाजी, काय कमबॅक, अचूक टप्पा, भेदकता दर्शवत असताना पाहायला मिळतोय. थोडासा बाहेर निघणारा चेंडू, डॉट बॉल. पडल्यानंतर हा बॉल थोडासा बाहेर निघाला. रॉंग वन आहे गोलंदाजीमध्ये हिमांशूचा. ज्या पद्धतीने हलकासा झटका त्याने त्या बोटांना दिला, बोट्यांची ती जादू इथे दाखवत असताना बॉलला बाहेर काढलं लेफ्ट हँडेड बॅटरसाठी. ऑन साईडला लो फुलटॉस बॉल, सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता, परंतु तिथे चांगले प्रयत्न केले होते. डीप मिड विकेटला कॅच ड्रॉप्ट होतोय. एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते 63. एक झेल सोडलाय मोनिशने. हा झेल सोडलाय त्याच्यामुळे एकच धाव इथे कंप्लीट केली आहे रोहितने. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 63. 26 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. बॉल शिल्लक आहेत तुमच्याकडे 7 चेंडू 26 धावा. 7 बॉल आणि 26 रन. सौरभ बिराजदार आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्राईक एंड कडे आपण पाहत आहेत. हिमांशू पाटील कमबॅक करत असताना फुलटॉस बॉल होता. मिस टायमिंग स्ट्रोक. बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे निघून जाईल. लॉंग लेगचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. काय फिल्डिंग राहिले यावेळेला. जरी कॅच सुटला मोनिश पाटीलचे ते आपण पाहू शकतात. अथक प्रयत्न राहिले, परंतु इथून जर आपण पाहिलं तर सिंगल मिळाली. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 64. आता बॉल आहे तुमच्याकडे 6 आणि 6 बॉलमध्ये 25 रनची आवश्यकता असेल. 6 चेंडू आणि 25 धावा. काय प्रवास राहिलाय एनबी स्पोर्ट्सचा. पहिला सामना त्यांनी लिहिलंय जिंकला. दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांना 6 बॉलमध्ये 3 धावा करायच्या होत्या. सुपर ओव्हर मध्ये सामना टाय झाला आणि तिथून ते पराभूत झाले. आणि या मॅच मध्ये आता त्यांचं आव्हान थोडस कठीण होत चाललंय. आणि सध्या आपण पाहताय आपल्या स्क्रीनवर जय पाटील पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचा आनंद घेतात. वेलकम जय पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत. विलासर पाटील यांचे चिरंजीव आहेत मयुरेश पाटील देखील या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. संघ मालक आहेत या टीमचे, जो संघ मैदानामध्ये खेळतोय चॅलेंज स्पोर्ट्स. आता मॅच मध्ये समीकरण आहे 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉलमध्ये धावा करायच्या 25 धावा. 6 बॉल 25 रन्स. कुणाल दाते सर, आपण ऑब्झर्व केलं असेल की 5वं षटक जेव्हा सुरू झालं हिमांशू पाटीलचं, पहिल्या बॉलवर एक धाव आल्यानंतर दुसऱ्या बॉलवर षटकार आल्यानंतर तिसऱ्या बॉलवर जेव्हा विवेक शेलार गेला, हिमांशू पाटीलला दिलासा दिला की तुझी जी लेंथ अँड लाईन आहे, नॅचरल लेंथ अँड लाईन, तुला गोलंदाजी करायची आहे. हा दिलासा फार महत्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. नो डाऊट कॅप्टन सगळ्यात महत्वाची भूमिका पार पाडत असतो. कॅप्टनने बॅटिंग केली आहे चांगली. कॅप्टनने त्याच्यानंतर कान मंत्र दिलेत आपल्या गोलंदाजाला आणि जबाबदारी आहे कॅप्टनच्या खांद्यावर या मॅच मध्ये जिंकायची. कारण पहिल्या मॅच मध्ये कॅप्टनने सांगितलं होतं की नक्कीच टॉस तेवढा इम्पॉर्टंट नाहीये, परंतु त्याच्यानंतर देखील संघ पराभूत झाला. त्याच्यानंतर जबाबदारी घेणं गरजेचं होतं आणि ती जबाबदारी विवेक शेलारने घेतली या मॅच मध्ये. कारण क्रुशियल सामना होता आणि या मॅच मध्ये त्याने 46 रन केले आणि ते देखील नाबाद. आता पाहूया या मॅच मध्ये धावा डिफेंड करण्यामागे यश त्यांना प्राप्त होते का. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये धावा करायचे आहेत 25 आणि कॉट्रेल ऑफ भिवंडी गोलंदाजीसाठी आता येईल किरण पाटील, मॅन फ्रॉम सावध. किरण पाटील यावेळेला गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो. हिमांशू पाटीलने खूप चांगली जबाबदारी सांभाळली, कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं असेल तर ते आहे जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आणि मनुष्य आयुष्यभर थकत नाही, हे हिमांशू पाटीलने करून दाखवलं. तर इथून 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 25 रनची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. अप्रतिम चांगला वाईट यॉर्कर यावेळेला उपयोगात आणत असताना, कारण हे ब्रह्मास्त्र आहे किरण पाटीलच्या गोलंदाजीवर. परफेक्ट वाईड यॉर्कर इथे पाहायला मिळाला आणि सरळ विकेट कीपरच्या हातात.
आणि त्यातल्या त्यात आता रिव्ह्यू देखील नाही आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमकडे. दोन्ही रिव्ह्यू त्यांनी गमावलेले आहेत. पहिला डॉट ऑन साईडला षडंपूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बिटवीन द गॅप मध्ये आहे का, शेवटच्या मोमेंटला आपल्या पायाचा वापर केला आणि इथून आपण पाहत आहेत सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं नाही. इथे फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. फक्त मिळेल एकच धाव आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 65 धावा. बॉल आहे 4 आणि 4 बॉलमध्ये 24 म्हणजे अनुक्रमे कुणाला जाते सर 4 षटकार ठोकावेच लागतील. सौरभ झालाय रनआउट आणि आता पूर्ण जबाबदारी घेतली या मॅचची रोहितने स्वतःच्या खांद्यावर. त्याने सांगितलं, त्याने तो कॉन्फिडन्स दिलाय स्वतःला की मी मारणार. आत्मविश्वास तोही महत्वाचाच आहे. परंतु अशा कंडिशन मध्ये पहिला बॉल जर तू बाउंड्री लाईनच्या बाहेर मारला तर दबाव येईल बॅटर गोलंदाजावर बॅटरच्या माध्यमातून आणि तो प्रयत्न करायला पाहिजे. न्यू बॅटर मैदानामध्ये साहिल. प्रयत्नांती परमेश्वर, मात्र तुम्हाला ते प्रयत्न करावे लागतील. गोलंदाजी मार्कवर किरण पाटील. पहिला बॉल जर आपण पाहिला तर तो कॉन्फिडंटली अप्रतिम पाहायला मिळाला. त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बोलत होते की पहिल्या बॉलपासून माझे इरादे पक्के स्पष्ट आहेत की फलंदाजाला मी जास्तीत जास्त मोठे फटके मारून देणार नाहीत. शॉट ऑफ लेन चेंडू होता. ऑन साईडला पुलचा फटका, अगदी नेत्रदीपक पॉवरफुल षटकार. 6 धावा. याच गोष्टीचा उल्लेख मी करत होतो की या बॉलवर षटकार आला तर दबाव बॉलरवर येईल आणि तो षटकार आलाय रोहितच्या बॅट मधून. चांगला षटकार. म्हणजेच काय, आता 3 बॉलमध्ये 18 करायचे. तिन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारावे लागतील एनबी स्पोर्ट्सला जर या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर. मॅच ऑन आहे. आत्मविश्वासासहित हा फटका खेळला होता. चांगला बॉर्डरमॅनचा चांगला वापर केला. 3 बॉल 18 रनची आवश्यकता. किरण पाटील यावेळेला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, परंतु फिल्डरला निवडला. कोणतीही चुकी करत नाहीये. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. गॉन. समाप्तीच्या मार्गावर आता हा सामना. या मॅच मध्ये पूर्णपणे वरचढ ठरलेला आहे संघ चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी. त्याचं कारण आहे पहिल्या डावामध्ये धावा चांगल्या केल्यात विवेक शेलारने. 46 नाबाद केले आणि दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे विवेक शेलारची. पहिल्या ओव्हरमध्ये 5च दिल्या, त्याच्यानंतर 20 दिल्या, परंतु त्याच्यामध्ये देखील एक विकेट त्यांनी घेतली आहे आणि त्याचमुळे आता या सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व पाहायला मिळतंय टीम चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडीचा. आता बॉल शिल्लक आहे 2 आणि 2 बॉलमध्ये धावा करायच्या 18. 2 बॉल आणि 18 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. जबरदस्त कमबॅक केलं चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी या टीमने. एका साईडला NB11 धनकवडी पुणे टीम स्ट्रगल करताना पाहायला मिळाली. याच्यावर स्पोर्ट्स टीम 94 कॉमन टीम समोर त्या धावा करणे फार गरजेची गोष्ट होती, परंतु त्याचा पश्चाताप कुठेतरी सोसावा लागला. क्रिकेट हा खेळच असा आहे, जर तरला महत्व नाही आहे. इथून फुलटॉस बॉल जरूर पाहायला मिळतोय. ऑफ ड्राईव्ह खेळत असताना सिंगल मिळेल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 72. आता फक्त या सामन्याची आपण पाहू शकता औपचारिकता बाकी राहिले. आजचा पहिला दिवस, पहिली रात्र या स्पर्धेची. 70-70 प्रेझेंट. आदरणीय हेमंत बनियाल सर, तारिकभाई सय्यद आणि त्यांची नवीन संकल्पना घेऊन येणारी ही स्पर्धा म्हणजेच धमाका बिग बॅश अंडर-25 चॅम्पियनशिप 2025. अप्रतिम चांगला फटका, परंतु हे अगोदर करायला हवं होतं, परंतु इथे उशीर झाला आणि अशा प्रकारे या वेळेला NB स्पोर्ट्स धनकवडी पुणे टीमला इथेच थांबावं लागलं. त्यांचा प्रवास इथेच समाप्त झाला. आपण आलात, चांगला खेळ केला, त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन असेल चॅलेंज स्पोर्ट भिवंडी या टीमच्या माध्यमातून. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. मॅन ऑफ द मॅच कुणाल दाते सर त्या ठिकाणी जॉईंट होतील. या आपण जाऊया थेट प्रेझेंटेशन बॉक्समध्ये कुणाल दाते सरांबरोबर. धन्यवाद.